3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांना दैवाज्ञा झाली. नंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं. 18 मे 1682 रोजी शंभूराजे आणि येसूबाईंना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गांगवली या ठिकाणी पुत्ररत्न झाले. बाळाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. चिटणीस शिवाजी महाराजांच्या अंतिम समयीच्या उद्गारात लिहितात, शिवाजी महाराजांनी पुढं शिवनामे करून राजा जन्म घेऊन उत्तर दिग्विजय राहिला तो होईल ऐसी समाप्ती अंतिम समयी आज्ञा केली. अर्थात 1680 रोजी शिवाजी महाराजांनी आपल्या शेवटच्या क्षणी सांगितलं की या जन्मी उत्तर दिग्विजय राहिला तो मी पुढच्या जन्मी पुन्हा शिवनावाचा राजा होऊन तो पूर्ण करेल. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुत्राचं पाळण्यातलं नाव शिवाजी हेच ठेवण्यात आलं होतं. नंतर ते शाहू झालं. शाहू महाराजांना शिवरायांची सावली म्हणून संबोधलं जातं. शाहू महाराजांची युक्ती ही शिवाजी महाराजांसारखीच होती आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी शंभूराजांच्या पोटी पुन्हा जन्म घेतला असं म्हणायला हरकत नाही. शिवाजी महाराजांचे अंतिम समयचे शब्द आणि शाहू महाराजांचं उदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांची युक्ती हे शिवछत्रपतींच्या पुनर्जन्माची साक्ष देतात असं म्हणायला हरकत